श्री रामनवमी महोत्सव व्याख्यानमालेचा आजचा 7वा दिवस। मी आजचे वक्ते श्री वसंत कुंटे यांना व्यासपीठावर आसन ग्रहण करण्याची विनंती करतो। श्री कुंटे 2008 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रातून सेवानिवृत्त झाले। 2 विषयात एम ए सायकोलॉजी शिक्षण सोडल्यावर 20 वर्षांनी त्यांनी एम ए मराठीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केलं। संघाच्या बालपणापासून स्वयंसेवक संघाचे व आदर्श परिवाराचे संस्कार त्यांच्यावर आहेत। वक्तत्वाची प्रेरणा त्यांचे वडील श्री श्रीधर गोपाळ कुंटे यांच्याकडून मिळाली। नंतर श्री महिपती बाळकृष्ण चिकटे, श्री नरसिंह रोजी व डॉक्टर चिंतामणी केळकर यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले। मराठी भाषा व मराठी समाजाचा अत्यंतिक प्रेमामुळे ग्वाल्हेरच्या सर्व मराठी भाषी संस्थांचे निकट संबंध आहेत। मराठीचे उत्कृष्ट निवेदक, एंकर, शुद्ध मराठी भाषेचे पुरस्कर्ता, आर्टिस्ट कमांड व विजय समाजाच्या अनेक नाटकातून त्यांनी अभिनय केला। श्री गजानन महाराज देवस्थानाचे सक्रिय सदस्यही आहेत। या व्याख्यानमालेत आज व उद्या 2 पुस्तक उमटणार आहेत। त्यांचा विषय आहे संत एकनाथ महाराज प्लस भावार्थ रामायण भाग 2। मी श्री जयंत येवलेकर यांना विनंती करतो की त्यांनी श्री कुंटे यांचे स्वागत करावे। श्री कुंटे यांना आता विनंती की त्यांनी आपल्या विषयानुसंधाने आपले विचार मांडावे। श्री राम श्री राम जय राम जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटिविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महाभारतनाशनं। जय जय रघुवीर समर्थ। श्री प्रभू रामचंद्र यांचा स्मरण करून त्यांच्या आशीर्वादाने आज या रामनवमी निमित्त चाललेल्या व्याख्यानमालेच्या त्याच्यात मला आज पुन्हा संधी मिळालेली आहे। काही वर्षापूर्वी ह्याच विषयावर श्री एकनाथ महाराजांच्या हातून लिहिलेल्या ग्रंथाचं भावार्थ रामायणाचं प्रवचन 1-2 वर्षापूर्वी केलं होतं। तुम्हाला कल्पना अशी देऊन ठेवतो की रामायण हा ग्रंथच खूप मोठा आहे। मी जरी भावार्थ रामायणाविषयी घेतला तरी मागच्याही वेळी ते पूर्ण होणार नव्हतं हे मलाही माहीत होतं। तसं मी तुम्हाला सर्व श्रोत्यांना सांगितलंही होतं। रामायण खूप मोठं आहे आणि आपल्याला आपल्या वेळात जितकं घेता येईल तर म्हणून त्याला लघु रूपात न घेता जितकं होईल तितकं घ्यायचं असं मी पूर्वी निश्चय केला तर आजही जातात। रामायण आहेच खूप मोठं आणि पूर्ण जगामध्ये जितकं लोकप्रिय रामायण झालं आहे तितका एकही ग्रंथ झालेला नाही। आपण रामायणासाठी गिनीज बुकचं नाव घ्यायच्या ऐवजी
गिनीज बुक हे त्याच्यासाठी एक अगदी लहानशी अशी संस्था आहे, पण रामायण जे ते जवळजवळ भारतातल्या अनेक भाषांमध्ये लिहिलं गेलं आहे. पण मूळ रामायण हे वाल्मिकींचं रामायण आहे आणि वाल्मिकींचं रामायण हे सगळ्यात अधिकृत रामायण मानलं जातं. उलट काव्याची सुरुवातच वाल्मिकीच्या रामायणापासून झाली असं म्हणतात. मूळ रामायण संस्कृत, दुसरं महर्षी वेदव्यासांनी अध्यात्म रामायण लिहिलं होतं. हे दोन मूळ संस्कृतचे रामायण आहेत. त्यानंतर मग सगळ्या भाषांमध्ये म्हणजे अगदी मराठी, हिंदीमध्ये रामचरितमानस तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मराठीचं भावार्थ रामायण हा आपला विषय आहे आजचा. राम विजय म्हणून एक रामायण लिहिलं गेलं. बंगालमध्ये कृत्तिवास रामायण, एक कंब रामायण तामिळमध्ये, असमियामध्ये, कन्नडमध्ये, तेलुगूमध्ये, सगळ्या भाषांमध्ये, उडियामध्ये, आपल्या भारताच्या सगळ्या भाषांमध्ये रामायण लिहिलं गेलं. इतकंच काय, विदेशातले सुद्धा इंडोनेशिया, थायलंड, लाओस इथे सुद्धा रामायण लिहिलं आहे. आज सुद्धा इंडोनेशिया जरी मुस्लिम देश असला तरी तिथे रामायणाचे प्रयोग, रामलीला हे सगळं होत असतं. इतकी त्या रामरायाची कीर्ती आहे. आणि म्हणूनच एकनाथ महाराजांनी जेव्हा रामायण लिहायला सुरुवात केली तर त्यांच्या मनात असं आलं की एवढं मोठं रामायण आणि मी केवढाचा लहानसा मनुष्य, तर मला ते कसं जमेल. त्यांच्या रामायणाची व्याख्या करताना, ते लिहिताना माझी शक्ती तर अगदी कमी पडेल. मी एक छोटासा मनुष्य आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की ते जे रामायण आहे त्या रामायणाची जी शक्ती आहे तेवढी माझ्या शक्ती नाही आहे. आणि त्यामुळे मी कितपत लिहू शकेन किंवा माझी शक्ती काय असेल याच्याबद्दल त्यांना एकदम शंका झाली. आणि म्हणून त्यांनी लिहिताना असं लिहिलं की रामायण वधवणार कोण आहे, तर प्रत्यक्ष श्रीराम वधवणार आहे. मग रामायण लिहवणार कोण आहे, तर स्वतः रामाचा आशीर्वाद आहे. रामायण वधवणार कोण आहे, तो सुद्धा प्रत्यक्ष राम असणार आहे. आणि या सगळ्यामुळे रामाचा आशीर्वाद घेऊन मी एक छोटासा मनुष्य, एक छोटासा साधारण भक्त रामायण लिहितो या भावनेने त्यांनी भावार्थ रामायणाला सुरुवात केली. भावार्थ रामायण नुसतं नाही तर आपल्या भारतातल्या सर्व भाषांमध्ये जितकी रामायणं लिहिली गेली त्या सगळ्या रामायणांचा मूळ आधार वाल्मिकी ऋषींचं रामायण होतं. आणि त्यामुळे वाल्मिकी रामायण हे सगळ्यात जास्त अधिकृत असं मानलं जातं. नाथ लिहितात की संतकथा परिपूर्ण अगाध कथा रामायण तेमी वदावया अतिदीन श्री जनार्दन स्वये वदवती. जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु, ते असं म्हणतात की एकनाथ महाराजांनीच माझ्या तोंडातनं किंवा जनार्दन स्वामींनी हे वदवलं आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की स्वये रामाची ग्रंथ कथिता, रामाची ग्रंथकर्ता, श्रीराम ग्रंथ लिहविता आणि श्रीरामच ग्रंथ वदविता. असा एकनाथ महाराजांचं एक नम्र असं त्यांनी सांगितलेलं आहे. मागच्या वेळा आपण रामायणाला जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आधीच सांगितल्याप्रमाणे रामायणाची सुरुवात बालकांडापासून आपण केली होती. त्याहीवेळी असं 2 दिवस मला रामरायाची आणि तुम्हा सर्वांची सेवा करायची संधी मिळाली होती. त्यावेळी आपण बालकांड पूर्ण केलं होतं आणि अयोध्याकांडचा जवळजवळ 80% हिस्सा आपण त्यावेळी पूर्ण केला होता. तर अयोध्याकांडाचा राहिलेला थोडासा भाग आणि त्यानंतर आपण पुढे वाढणार आहोत. अयोध्याकांड जे झालं होतं तोपर्यंत आपण तिथपर्यंत आलो होतो की तिथे रामरायाला कैकेयीच्या वर मागितल्यामुळे वनवास झाला होता. त्या वनवासामध्ये प्रभू रामराया निघाले, गुहक निषादपर्यंत आले. तिथे राहिल्यानंतर मग भरत आला. भरत आल्यानंतर त्याला सगळी घटना कळली. भरत संतापला, चिडला, राज्यावर न बसण्याचं त्यांनी प्रतिज्ञा केली. आणि शेवटी वशिष्ठ ऋषींच्या सांगण्यावरून तो भरत थोडासा निवला आणि हे ठरलं की रामाला आपण परत आणायचं. आणि म्हणून भरत निघाला की मी रामाला परत आणतो, मला काही राज्य नको आहे, राम खूप माझे मोठे बंधू आहे आणि ते असताना मी राज्यावर बसणारा कोण होतो आणि मला हे बिलकुल मान्य नाही आहे, रामच बसेल. आणि असं म्हणून भरत निघाला तर त्याच्याबरोबर वशिष्ठ पण निघाले,
त्याच्याबरोबर इतर ऋषीमुनी निघाले, मंत्री सुमंत निघाला. इतकंच काय, कौशल्या माता सुद्धा म्हणाली की मी पण करेन आणि त्या रामाला आपण सगळ्यांना परत घेऊन येऊ. आता इतकं झाल्यानंतर मग प्रजाजन निघाले, सगळे ब्राह्मण निघाले, मंत्रिमंडळ निघाला. मग वशिष्ठ म्हणाले की आता चतुरंग सैन्य पण बरोबर घ्या. तर असं सगळं घेऊन आणि ते रामाला परत आणण्यासाठी सगळे संभार असा पूर्ण तो निघाला. निघाल्यानंतर भरत तिथे पोहोचला. तुम्हाला मागच्या वेळी मी कथा सांगितलीच होती की लक्ष्मणाने जेव्हा पाहिलं की भरत चतुरंग सेना घेऊन येतात, तेव्हा त्याच्या मनामध्ये अशी शंका आली की हा नुसतं राज्य प्राप्त करून नाही तर राम परत 14 वर्षानंतर येऊ नये आणि माझं राज्य ओढू नये म्हणून हा रामाला वध करून त्याला नष्ट करायसाठी आलेला आहे अशी शंका लक्ष्मणाच्या मनात होती. आणि तो संतापतो, धनुष्य बाण घेऊन युद्ध करायला तयार होतो. तेव्हा राम म्हणतात की अरे बाबा थांब जरा बघत की ते कशासाठी आलेले आणि ते जोपर्यंत युद्धासाठी पहिला बाण सोडत नाही तिथपर्यंत आपण नाही सोडायचा. मग लक्ष्मणाला रामाने समजवलं की राम म्हणाले भरत हा माझा अत्यंत प्रिय आणि तुम्हा सगळ्या भावांमध्ये सगळ्यात लाडका आहे, तर तो असं काही करणार नाही. आणि मग लक्ष्मणालाही थोडंसं वाईट वाटतं आणि खरंच प्रत्यक्ष भरत जो आहे तो युद्धासाठी आलेला नसतो, तो रामरायांना परत आणण्यासाठी आलेला असतो. मग त्या पर्वतावर भारद्वाज मुनी असतात आणि चित्रकूटपर्यंत सगळे पोचलेले असतात. चित्रकूटाच्या मागे भारद्वाज मुनीचा आश्रम आहे. गुहक राजा तोही पुढे येतो आणि मग हे सगळेजण रामाला परत न्यायला तिथे येतात. इथपर्यंतची कथा आपण सांगितली होती. त्यानंतर आता आपण अयोध्याकांडचा उर्वरित भाग आता आपण सुरू करतो. वास्तव्य असं झालं होतं की रामाला सुद्धा दशरथांचा मृत्यू झालेली बातमी नव्हती आणि त्यामुळे दशरथांनी प्राण सोडले ही कथा रामापर्यंत, ही बातमी रामापर्यंत आलेलीच नव्हती. भरताची भेट झाली. ही भरत भेट सर्व पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे की राम आणि भरत मिलाप किती सुंदर झाला होता आणि त्यासारखा आदर्श भेट पुन्हा आयुष्यात कुठे झालेली नाही हे आपण रामायणातून वाचतो सगळेजण. भरताने सुरुवातीला भरताला तर बडा विश्वास होता की मी तर रामाचा सगळ्यात जास्त लाडका आहे आणि त्यामुळे माझं तर राम ऐकतील आणि परत येतील आणि म्हणून तो सगळी तयारी करून आलेला असतो आणि रामाला आग्रह करतो की मला काही राज्य नको आहे. तो तर इतकाही सुद्धा म्हणतो की जेव्हा दशरथाने आणि तुम्हाला आज्ञा दिली तेव्हा मी कुठे होतो तिथे, तर मी तर ऐकलं नाही आहे तोपर्यंत मी तुमचं बांधणार नाही. आणि तो बराच प्रयत्न करतो, सांगायचा प्रयत्न करतो, पण राम काही त्यांचं विषय ऐकत नाही. ते म्हणतात नाही नाही आपण कोण आहोत, आपण एक सूर्यवंशी आहोत आणि त्या सूर्यवंशी असल्या कारणाने आपली सर्वांचं कर्तव्य आहे की जे दशरथांनी आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण वागायचं. ती प्रतिज्ञा दशरथाची किंवा तो वर दिलेला किंवा जे वचन असतं ते पूर्ण करायचं काम कोणाचं आहे, तर आपल्या दोन्ही बंधूंचं आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की तू पण आपलं कर्तव्य पूर्ण कर आणि मी पण कर्तव्य पूर्ण करतो, तू राज्यावर बस, मी येतोच म्हणे. 14 वर्ष त्यांनी सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे मी 14 वर्षांनी येणारच आहे. पण भरताला ते काही पटत नाही. तो म्हणतो नाही मी तर राज्य घेणारच नाही, मला तर राम हे सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि त्यामुळे तो एक प्रकारे असा अडूनच बसतो. आता वास्तविक पाहता राम हे कर्तव्य पूर्ण करायला आलेले असतात. रामाला एक कल्पना असते की मला वनवासात का पाठवलेलं असतं, पण भरताला नसते. एकनाथ महाराजांनी याचा 3 वेळा उल्लेख केला आपल्या कथेमध्ये. सगळ्यात पहिले तर जेव्हा कैकेयीचा प्रसंग येतो त्यावेळी कैकेयीला सुद्धा रामावर अतिशय प्रेम असतं, राम अतिशय लाडका असतो आणि त्यामुळे कैकेयी असं करायला कुणाला माहीत नसतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की रावणाचा जो आतंक आहे, राक्षसांचा जो आतंक आहे, तो दूर करायसाठी सर्व देव एकदा विष्णूंकडे जातात आणि त्यांना असं म्हणतात की ह्या सगळ्या आतंक दूर करायचं कसं चालेल, तर तुम्ही काहीतरी करा. तेव्हा विष्णू म्हणतात की मी अवतार घेतो रामाचा आणि त्यावेळी हे सगळं नष्ट करेल. पण ही कथा ह्या सगळ्यांना माहीत नसते आणि जेव्हा कैकेयी तयार होते तिलाही जेव्हा आनंद होतो की रामाचा राज्याभिषेक होणार आहे, त्यावेळी मात्र देवांना एकदम घाबरायला होतं. देव, इंद्रादी देव सगळेजण ब्रह्माकडे जातात की अहो हे काय घडतंय, रामाने अवतार कशासाठी घेतलाय, राज्यावर बसून राज्याभिषेकासाठी थोडी घेतलाय, तर म्हणे काहीतरी करा. मग ब्रह्मदेव म्हणतात बरं म्हणे आपण काहीतरी विचार करू आणि मग ब्रह्मदेवाकडे एक विकल्प नावाचा एक त्यांचा अनुयायी असतो, त्याला ते पाठवतात आणि त्यांना सांगतात की कसाही करून तू त्या मंथरेची बुद्धी भ्रष्ट कर
काही काही ती बुद्धिभ्रष्ट कर, त्यांना किती जरी प्रेम असलं पण तिला बुद्धिभ्रष्ट करून रामाला पण वनवासात पाठवल्याशिवाय त्यांचं अवतार कार्य पूर्ण होणार नाही. ही कथा सगळ्या रामायणात आलेली ती असे नाही, पण एकनाथ महाराजांनी याला सुचवलं आहे. दुसऱ्यांदा पुन्हा ही स्पष्ट गोष्ट ह्याच भरत मिलापाच्या वेळी सुद्धा केली आहे त्यांनी. भरत जेव्हा अजिबात ऐकतच नाही, अजिबात ऐकत नाही, अगदी चढून बसला, रामाने सुद्धा त्याला निक्षून सांगितलं की मी इथे कर्तव्य माझं आहे ते पूर्ण केल्याशिवाय आणि मी तर काही परत येणार नाही. आता जेव्हा अशी स्थिती होऊन जाते, मग शेवटी भरताचं स्वतःचं आणि एक विश्वास ढळतो, तो म्हणतो की मी आता मला तर नाही माहिती, मी स्वतः तुम्हाला घेतल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. बरं म्हणतात आता, पण आता करायचं का? अगदीच राम ऐकत नव्हते, खूप समजावून पाहिलं तर भरत ऐकत नव्हता. अशा स्थितीमध्ये मग भरताने विचार केला की आता मला पुढचं शस्त्र उपसायला हवं, आणि म्हणून तो रामासमोर कुशासनवर बसतो आणि ज्याला आपण अनशन म्हणतो तसं प्रयोगप्रवेशन करतो. प्रयोगप्रवेशन म्हणजे अन्न घ्यायचं नाही, पाणी घ्यायचं नाही, नुसतं बसून करायचं, हळूहळू आपला शरीर जे अर्पण करायचं. भरत प्रयोगप्रवेशनाला बसतो तेव्हा मग मात्र सगळ्यांनाच काळजी बसते. इकडे राम आपल्या हट्टावर पेटलेले असतात आणि तिकडे भरत हट्टाला पेटला. आता वाल्मिकी वशिष्ठ यांना सगळ्यांना चिंता होते. आता भरत जेव्हा प्रयोगप्रवेशनाला बसतो तेव्हा मात्र मग रामसुद्धा स्वतः आणि काळजीत बसतात. ते म्हणतात आता काय करायचं, पण राम म्हणे माझी तर प्रतिज्ञा आहे, मी तर प्रतिज्ञा केलेली आहे. आणि म्हणून राम त्याच्या असा एक प्रश्न करतात की आपण बऱ्याच वेळा ऐकतो ना की अमुक एक गोष्ट झाली तरी चालेल, पण मी आपली प्रतिज्ञा पूर्ण करणार नाही, असं राम तिथे वेगळे वेगळे सांगतात. आणि ते एकनाथ महाराजांनी खूप छान लिहिलं आहे. ते म्हणतात राम काय म्हणाले, राम म्हणाले की पूर्ण चंद्राची जावो शोभा. आपण म्हणतो ना की चंद्र असा जेव्हा पौर्णिमेला वाटतो म्हणजे एक वेळ चंद्राची शोभा चालली नाही, मेरू पृथ्वी माझी विरो उभा, मेरू उभारून जाईल आणि पृथ्वीचं सगळं हे चाललं जाईल. सुवर्ण पावो काळी माप्रभा. सोन्याबद्दल आपण असं ऐकतो ना की सोन्याला किती जरी ताबवलं तरी तो चमकत राहतो, काळा पडत नाही. पण म्हणे एक वेळ सोनं काळा पडेल, पण मी आपली प्रतिज्ञा करणार नाही, मी काही येणार नाही. मग दुसरं आपण नेहमी आपल्या भाषेत असतं की अरे वा सूर्य पश्चिमेला उगवला का असं बोलतो ना, रामाने सुद्धा तेच म्हटलंय. तो म्हणतो पश्चिमे उगव दिनकर एक होवो सप्त सागर, सप्त सागराच्या चारीकडे ते एक वेळ एक होऊन जातील, किंवा आत्ताच्या आत्ता रुद्र हा प्रळय घडवून आणेल, पण म्हणे मी माझ्या प्रतिज्ञेपासून जाणार नाही, मी जे ठरवलं आहे तिथे राहायचं. पुढे पुन्हा एकनाथ महाराज म्हणतात की दीपाचा पतंग घोट भरू. पतंग आणि दिव्याचं आपल्याला माहिती आहे ना की नेहमी पतंग हा दिव्याच्या प्रेमात जातो आणि त्याच्या अग्नी जळून भस्म होतो. पण ते म्हणतात ते की एक वेळ म्हणे पतंग हा दिव्यालाच खाऊन टाकेल म्हणे, हे शक्य आहे, पण माझी प्रतिज्ञा दूर होणार नाही. अशा प्रकारे तेव्हा सगळी दुरून रामही अडलेले आणि तेही अडलेले, तर वशिष्ठ आणि वाल्मिकींना कोणी चिंता होते. मग वशिष्ठ वाल्मिकींना पुढे करतात. पुन्हा इथे तोच मी तुम्हाला प्रसंग सांगितला की ते भरताला समजतात की अरे बाबा रे, हा जो रामाचा जन्म आहे हा राज्याभिषेकासाठी जरी असला तरी त्यांचा मूळ रामाचा जो अवतार आहे त्याचा गाभा हा आहे की त्याला इथून राक्षसांना नष्ट करायचं आहे. हे जे ऋषीमुनी तपस्या करतात ते ब्राह्मणांवर जो अत्याचार होतो आहे, रावणाचा जो आतंक आहे, तो सगळा नष्ट करायला रामाने घेतला आहे, तो अवतार आहे आणि त्या अवताराला पूर्ण करणं तुझंही कर्तव्य आहे आणि रामाचं सुद्धा आहे. हे सांगितल्यानंतर मग भरताला समजतं, त्याचं समाधान होतं. पण तरी भरत हे म्हणतो मी राज्य तर नाही करणार. मग वाल्मिकी एक मधला रस्ता काढतात. वशिष्ठ त्याला बोलवतात आणि सांगतात की असं कर की तू रामाच्या पादुका मागून घे, त्या पादुका तिथे घे, त्या तिथे सिंहासनावर ठेव आणि मग तू राज्य कर. रामही त्याला सांगतात. म्हणजे इथे तुम्ही गदी माडगुळकरांचं एक पद ऐकलं आहे, ते म्हणतात संपल्या विना ही वर्षे दशोत्तरी चार, अयोध्येच नाही येणे सत्य हे त्रिवार. तीच भाषा जी एकनाथांनी ते गदी माडगुळकरांनी म्हटलं की मी ते येणार नाही. मग शेवटी भरत मान्य करतो, ते मान्य करतो. मग सगळे भरत त्या पादुका करून आपल्या मस्तकावर ठेवतो आणि मग हळूहळू करून सगळे जातात. भरत आपल्या ठिकाणी जातो, पण तो राज्यकारभार पाहण्यासाठी बाहेर बसतो. अयोध्याच्या बाहेर नंदीग्राम म्हणून एक जागा होती अयोध्येच्या बाहेर, तिथे तो वल्कल वस्त्र जशी रामाने धारण केली तशी धारण करतो आणि तिथे तपस्या करत एक प्रकारे तो तिथे बसला राहतो. शत्रुघ्न सगळं राज्यकारभार पाहतो, भरत काही पाहत नाही तिथून. अशी ही कथा आहे. इथे अयोध्याकांड संपतं. इथपर्यंत आपण आजपर्यंत आलो नाही. आता याच्या पुढे येणारे अरण्यकांड.
या अरण्यकांडाची सुरुवात अशी झाली आहे की भरत निघून गेल्यानंतर आणि मग राम, लक्ष्मण आणि सीता हे तिथे राहतात. भारद्वाज मुनींना सुद्धा सांगतात की आता आम्ही पुढे निघतो, आम्हाला अरण्याला निघायचं आहे. काही तिथे ब्राह्मण असतात, काही ऋषी असतात, मुनी असतात. त्यांना सगळ्यांना चिंता होते की ज्या रामाने ताटिकेचा वध केला, सुबाहूला मारलं आणि मारीच्याला दूर फेकलं, त्यांची कीर्ती सगळ्यांना झालेली, तर हे राक्षसही गप बसणार नाही आणि त्यांचा आता पळेल त्याचा त्रास आम्हाला सगळ्यांना होईल. आणि म्हणून ते रामाला सांगतात. मग आता रामही काळजीत पडतात की हे ब्राह्मण आजकाल कुजबुज काय करतात, ते त्यांना काय झालं का, माझ्या हातून काही प्रतारणा झाली का, मी कुठेतरी चुकलो का, माझ्या हातून अधर्म घडला का, असं रामाच्या मनात येतं. मग त्या सगळ्या ऋषीमुनींचे प्रतिनिधी म्हणून जाबाली ऋषी पुढे येतात आणि ते रामाला सांगतात की हे जे राक्षस आहे हे चौथावर येतील, दिवसा तर तुमच्याशी नाही बनणार, पण रात्री आपण झोपेत असताना आपल्यावर आक्रमण करते ना, आम्हाला सगळ्यांना त्याची खूप भीती वाटते. राम म्हणतात, अहो मी क्षत्रिय आहे आणि माझं हे कर्तव्य, मी आलोच त्याच्यासाठी आहे की त्यांचा नायनाट करायचा, त्यांना वध करायचा आणि तुमचं रक्षण करायचं. पण त्या ब्राह्मणांना काही ते पटत नाही आणि ते सगळे ब्राह्मण, ऋषी, मुनी त्या चित्रकूटातनं सुरक्षित स्थानी जायला निघून जातात. राम, लक्ष्मण आणि सीता एवढेच उरतात. भारद्वाजाच्या आश्रमातून निघून ते दंडकारण्यामध्ये प्रवेश करतात. आता हे दंडकारण्य म्हणजे खूप घनदाट असं वन असतं आणि त्या ह्याच्यात सुद्धा राम तिथून जायला निघतात. राम पुढे पुढे, त्याच्यामागे लक्ष्मण, त्याच्यामागे सीता, असं त्यांचं गमन असतं. आता राम जेव्हा तिथून निघतात तर निघतात तर कधी एखादी झोपडी बांधून घेतात, कधी वृक्षाखाली आराम करतात, वल्कल वस्त्र असतात त्यांची, सीतेही वल्कल वस्त्रात असते. अशा सगळ्यांनी इकडे इकडे करतात आणि जसे जात असतात. रामाचे दिनक्रम असा असतो की रोज ते सुद्धा स्वतः अग्निहोत्र करतात, पौर्णिमा अमावस्येला होम हवन करतात आणि त्यांच्यासाठी होमाचे जे द्रव्य असते ते सगळे लक्ष्मण आणून देतो. कंदमुळ्याचा प्रसाद असतो, काही त्याच्यामध्ये ते द्रव घालतात किंवा सबिधा असतात त्या गोळा करून आणतो आणि ते मृगाचं मांस हे त्या हवनामध्ये सामील करतात आणि त्याच्यामध्ये ते त्याचं अर्पण करतात. असा क्रम असतो. असा एकदा लक्ष्मण गेलेला असतो, रामही इकडे कामात असतात. त्यावेळी एक कथा एकनाथ महाराजांनी लिहिली आहे, ती मृदसू नावाचा एक गंधर्व येतो. त्या गंधर्वाची एक कथा आहे की राम जेव्हा सगळं तयारी करत असतात त्यावेळी ते सीतेला बोलवतात आणि सांगतात की हे इथे सगळे कावळे आलेले आणि हे माझ्या हविद्रव्यावर आणि मृगाच्या मांसावर सगळे टपून बसलेले, तर तू त्यांना हाकलायला सुरुवात कर. लक्ष्मण बाहेर गेलेला असतो, सीता त्यांना हाकलायला लागते. हाकलता हाकलता काही कावळे दूर जातात, काही परत येतात. पण तो जो मृदसू नावाचा गंधर्व असतो त्याच्या मनामध्ये आणि एक विचित्र कल्पना येते, तो सीतेच्या सौंदर्यावर खुश होतो. सीता ही एक सगळ्यात जास्त पूर्ण विश्वामध्ये रूपसंपन्न अशी तिचं वर्णन आहे आणि हा त्या कावड्याचं रूप घेऊन सीतेवर धाव घेतो. कधी कधी सीतेच्या डोक्यावर राहतो, कधी तिच्या एक दोनदा तर तो ओठावर गेलेला आहे आणि त्याच्या तिथून रक्त निघालं. मग तिच्या उरोभागावर त्यांनी आक्रमण केलं. हे सगळं झालं तेव्हा सीतेला कळलं की हा काहीतरी लोचक प्राणी आहे, बाकी सगळे कावळे उडतात ते, म्हणून ते रामाच्या धावा करते. रामाला जेव्हा कळतं की हा कुणीतरी असा आहे म्हणून राम एक दर्भ घेतात, त्या दर्भाचं अभिसिंचन करतात आणि त्याला सोडतात. त्याला इशिका म्हणतात. इशिका किंवा बाण तो त्या कावळ्याच्या मागे लागतो. हे गंधर्वाला कळल्यानंतर तो पळायला सुरुवात करतो. त्याला कळतं की ही अशी अग्निशिखासारखी माझ्या मागे लागलेली आहे. तो पळायला सुरुवात करून धावत धावत जाऊन गंधर्वच असतो, त्याला पूर्ण इकडे विचरण करायची शक्ती असते. देवादिकांजवळ जातो, त्यांना क्षमा मागतो की अरे हे माझ्यामध्ये लागलंय, माझे प्राण वाचवा. पण ती रामाने सोडलेली हे कळतात की देव म्हणतात की हे आपल्या सामर्थ्याचं नाही. मग हळूहळू तो ब्रह्माकडे जातो, ब्रह्मही नाही सांगतात. स्वतः शंकराकडे जातो, तेही नाही सांगतात. मग एकदा त्याला नारद भेटतात आणि तो नारदांना शरण जातो. नारदांना म्हणतो की नारदा, अहो तुम्ही मला वाचवा, ह्याचा माझा प्राण घ्यायला निघालेला आहे. नारद म्हणतात त्याला एकच उपाय, म्हणजे ती रामाची इशिका ती की परत नाही जाणार आणि तिच्यापासून वाचवणारा म्हणे रामच आहे. तर तू म्हणे परत जा आणि रामाला शरण जा. राम हा दयासागर आहे, सगळ्यांवर दया करतो आणि शरणागताला राम कधी मारत नाही म्हणे. तर तू तिथे जा. तो रामाजवळ येतो, त्याची खूप प्रार्थना करतो, विनवणी करतो. पण राम म्हणतो तुझा अपराध म्हणजे काही साधा नाही आहे. तू जो अपराध केला आहे त्याला शिक्षा तरही होणारच आहे. मग त्याला एकदम वाटतं की आपण सीतेजवळच करावं, म्हणून तो सीतेची प्रार्थना करतो आणि सीतेला दया येते. सीता रामाला म्हणते की ठीक आहे, त्यांनी अपराध केला आहे, पण तो आता शरण आलेला आहे, तर त्याला तुम्ही क्षमा करा
राम म्हणतो क्षमा तर होणार नाही, शिक्षा ही होईलच ते, फक्त मी त्याला मारणार नाही, एवढंच राम त्याला सांगतात. मग राम त्या कावळ्यालाच विचारतात की तुझ्या हातून जो अपराध घडलाय, तर तो कावळा म्हणतो की माझा अपराध पाहिला तर माझ्या डोळ्यांचा अपराध आहे, माझ्या डोळ्यांनी सीतेला पाहिलं, तिच्यावर मी मुक्त झालो, कामातून झालो. मग राम ती इशिका ह्याच्यावर पाठवतात आणि कावळ्याचा एक डोळा पडतात. तेव्हापासून असं म्हणतात की कावळ्याला एकच डोळा असतो, कावळा एकाच डोळ्याने सगळं पाहतो. मग तो पुन्हा प्रार्थना करतो, तेव्हा राम त्याला म्हणतात की तुझ्या एकाच डोळ्यामध्ये इतकी शक्ती असेल की तू चारीकडे पाहून ते वाचवू शकतो. मग दुसरं काय म्हणेल, तर दुसरं त्यांनी हे म्हटलं की तू ज्या चोचीने सीतेला दंश केला किंवा तिला चोच मारली, त्या चोचीला सुद्धा ते श्राप देतात की तू नेहमी शहरातले किंवा एखादी घाणच खाशील म्हणे, तू चांगला पदार्थ खाऊच नाही शकत. तेव्हापासून आपण कावळ्याला असं पाहतो की तो कावळा काय करतो, नेहमी घाणीकडे जातो, नेहमी उष्ट असलेलं खातो, नेहमी थुंकन हे सगळे खातो. अशी त्या कावळ्याची एक कथा आहे. ही कथा झाल्यानंतर मग राम सगळे निघतात आणि निघून पहिल्यांदा सर्वपर्यंत त्या दंडकारण्यमध्ये अत्री ऋषींच्या आश्रमात जातात. अत्री ऋषी हे फार मोठे तपस्वी होते आणि नुसते अत्री ऋषीच नव्हते, तर त्यांची जी पत्नी अनसूया ती सुद्धा खूप मोठी तपस्वी असते. अनसूयेची एक विशेषता असते की ती तप करायला कधी गिरीकंदरमध्ये जात नाही, वनामध्ये जात नाही, तिची तपस्या सगळी घरीच असते आणि तिचं सगळं सामर्थ्य तिच्या पातिव्रत्यामध्ये असतं, खूप मोठी पतिव्रता असते. असं म्हणतात 10,000 वर्ष तिने तपस्या केली आणि आपल्या पतीचं एक सुद्धा वचन तिने खोटं नाही केलं, इतकी ती आज्ञाकारक होती. आणि तिचं म्हणून जे सामर्थ्य होतं, त्या सामर्थ्यामुळे ती एक खूप मोठी महान अशी आदिमाया म्हणून तिच्याकडे पाहायला लागतात. अत्री ऋषी आपल्या अनुसवेची ती कथा रामाला सांगतात. आणखीन एक म्हणे त्या अनुसवेची अशी शक्ती आहे म्हणे की जेव्हा 10 वर्ष दुष्काळ पडला होता, सगळीकडे हाहाकार चालला होता, वनस्पती वाळत गेल्या होत्या, सगळे ऋषी मुनी हे घाबरून गेले होते, पशु पक्षी उपाशी मरायला लागले होते. अशा वेळी म्हणे त्या अनसूयेने आणि जी तपस्या केली होती, त्या तपस्याच्यामुळे तिने तिथून आपल्या योग बळाने अन्न निर्माण केलं आणि अन्न निर्माण करून सगळ्यांना तिने त्या 10 वर्ष पुरवलं आणि त्यांचे प्राण वाचवले. असं म्हणतात की गौतम ऋषींनी पण हे केलं होतं, पण गौतम ऋषींनी फक्त ब्राह्मणांसाठी केलं होतं. अनसूयेने काय केलं, तिने सगळ्या पशुपक्षी, सगळ्या वर्णाचे माणसं, पक्षी, वनस्पती ह्यांना सगळ्यांना आपल्या योगशक्तीने तिने त्यांना खायला घातलं आणि त्यामुळे ते 10 वर्ष तिच्या तपस्येमुळे. अनसूयेची ही तपस्या घरात बसल्या बसल्या सुद्धा, म्हणजे झोपडीत बसल्या बसल्या सुद्धा प्रसिद्ध झाली. तिने सगळे काही जे षड्ऋतू आहे त्यांच्यावर विजय मिळालेला नसतात. तिला अजिबात लोभ नव्हता, कुणाचाही द्वेष नव्हता. द्वेष म्हणजे असूया, आणि तिला कुणाही बद्दल असूया किंवा द्वेष नसल्यामुळे तिचं नाव अनसूया पडलं. अनसूया, आपण बऱ्याच वेळा अनुसूया अशी काही नावं घेतो, पण त्याचा शाब्दिक खरा अर्थ आहे अनसूया. तिला कुठल्याही प्रकारची असूया नाही अशी ती अहिल्या. ही सगळी गोष्ट झाल्यानंतर मग अयोध्या हे आपले अनुसूया सीतेवर खूप प्रसन्न होते, एवढ्या कारणाने की तू इतक्या लहान वयामध्ये इतके जे पातिव्रत्य सांभाळले, सर्व संघ परित्याग करून तू पतीबरोबर आली म्हणून ती तिला आशीर्वाद देते आणि तिला दिव्य वस्त्र, दिव्य अलंकार असं देते. अत्री ऋषींनाही माहिती असतं की यांना पुढे दंडकारण्य जायचं, तर ते सुद्धा त्यांना आणखीन असा भाता देतात ज्याचे बाण कधी संपत नाही, शस्त्र देतात, कवच देतात. असं सगळं करून अत्री ऋषीकडून ते सगळे पुढे झाल्यानंतर अत्री ऋषींकडनं ते पुढे दंडकारण्य चालले जात असताना अत्री ऋषींना ते विचारतात, तर पण तुम्ही हे जिथून सगळं दंडकारण्य सुरू होत आहे, तुम्ही तिथे जा. ते असे जात असतात, जसजसे ते जातात एकदम असं वावटळ येतं, खूप जोरात गेला पण आंधी म्हणतो. ती सगळी आंधी खूप वारं जोराजोरात वाहतं आणि एक चमत्कार म्हणजे असं की हिंस्त्र पशु ते सुद्धा असे धावताना दिसतात, त्यांचे प्राण व्हायला. म्हणजे तसं खरं म्हणजे ससा हा वाघाचं आणि लांडग्यांचं खाद्य आहे, पण ते खाद्य विसरून सगळे असे धावत असतात. तेव्हा विचारतात की काय झालं काय तेव्हा, तर त्याचं खरं कारण असतं की विराध नावाचा एक राक्षस असतो आणि तो विराध म्हणजे इतका क्रूर राक्षस असतो की विक्राळाचा धिप्पाड पर्वतासारखा, आणि त्याच्या भीतीमुळे त्या वनामध्ये हा हाहाकार होतो. त्यांनी एक आरोळी ठोकली की त्या आरोळीत पूर्ण असं म्हणतात तिचा प्रतिध्वनी येऊन सगळे घाबरत असत. तर रामाने आणि लक्ष्मणाने आपला धनुष्यबाण सज्ज केला आणि ते जात होते आणि इतक्या जोराने तसंच आंधी आली आणि त्यांनी सीतेला अपहरण करून टाकलं.
विराधाने. सीतेला तो जेव्हा घेऊन गेला मागे आणि आतमध्ये गेल्यावर पण त्याने आपलं विक्राळ रूप प्रसिद्ध केलं. सीतेने त्याचा धावा केला. वास्तविक धावा केल्यानंतर मग राम एकदम पुढे आले, पण मागे वळून पाहतात तर सीता पुढे दिसलीच नाही. सीतेचं यांनी विराधाने अपहरण केलेलं असतं. आता कुठे दिसत नाही, इतकं घनदाट अरण्य असल्यामुळे मग लक्ष्मण द्वेषाने तिथून आपले बाण सोडतो, खूप बाण सोडतो आणि त्यांनी तिथले सगळे वृक्ष रोपं सगळे कापतात. समोर एक समोर मोठं एक हे दिसतं जंगलाचा खुला भाग, सपाट दिसता क्षणी त्यांना तो विराट राक्षस दिसायला लागतो. दिसायला लागल्यानंतर मग ते सज्ज होऊन पुढे येतात आणि त्यांचं युद्ध होतं. तेव्हा तो विराट त्या म्हणतो की तुम्ही आहात कोण म्हणे, आणि ह्या माझ्या अरण्यामध्ये तुम्ही प्रवेश केलाच कसं म्हणे, हे सगळं माझं राज्य आहे आणि तिथे तुम्ही जर प्रवास केला तर इथे म्हणे माझ्या समोर कोणी जिवंत राहणार नाही, मी आता तुम्हाला खाऊन टाकणार आहे. पण राम असतात, लक्ष्मण आणखीन जास्त खेळतो आणि तो त्याला एक बाण मारतो. बाण मारल्यानंतर हा एकदम युद्धाला तयार होतो आणि एक मोठं असं भक्कम शूल तो लक्ष्मणावर फेकतो. लक्ष्मणाला शूल आलेला पाहताच राम एका बाणाने त्या शूलाचे तुकडे तुकडे करून टाकतात आणि मग लक्ष्मण आणि राम मिळून त्याच्यावर खूप बाण सोडतात आणि तो घायल होऊन खाली पडतो. अगदी जर्जर होऊन जातो, त्याची शक्ती क्षीण होऊन जाते. ती शक्ती क्षीण होतात क्षणी आणि तो मग बोलायला लागतो मनुष्यवाणी. तेव्हा राम विचारतात की तू आहे कोण, तू कोण आहे आणि इथे काय करतोय. तेव्हा तो सांगतो की रामा, तुझ्या बाणाने मी आता अगदी मरणासन्न झालेलो आहे आणि मी जो आहे मूळ माझं गंधर्व आहे मी, आणि माझं नाव आहे तुंबरू. तुंबरू नावाचा एक हा गंधर्व असतो आणि एकदा असं सांगतात की तो तिथे नृत्य करत असतो. तो कुबेर त्याला बोलवतो आपल्या दरबारात की इथे तू नृत्याला आहे, पण त्यावेळी तो अत्यंत मद्यपान केलेला असल्याकारणे उन्मत्त झालेला असतो. तो रंभेबरोबर नृत्यात व्यग्र असतो, पण इकडे कुबेराची अवेलना होते. तिथे त्याच्या दरबारात सुद्धा तो उन्मत्तपणाने वागतो म्हणून कुबेर संतापतो आणि त्याला श्राप देतो की तू महाक्रूर असा राक्षस होऊन म्हणून त्या अरण्यात जाशील आणि तुला हा शाप होतो. तेव्हा तो घाबरतो आणि कुबेराची प्रार्थना करतो, त्याला साष्टांग दंडवत घालतो, क्षमा याचना करतो आणि सांगतो की असं आहे, मला तुम्ही उत्शाप द्या, माझ्या चूक झाली. पूर्वी ऋषीमुनी शाप पण देत होते आणि शरण आलेल्या उत्शाप देत होते. या उत्शापचा अर्थ असा की त्या शापातनं मुक्तीचा वाट त्याला दाखवतो. तरी सांगितलं की तू अशा जंगलात जाशील आणि तुझा उत्शाप हाच दे की जेव्हा राम लक्ष्मण सीता तिथे येतील आणि ते तुला जेव्हा मारतील तेव्हा मरणाच्या वेळी तुझी मुक्ती होईल आणि तू परत इथे येशील. तर तो असा पडल्यानंतर मग तो रामाला प्रार्थना करतो आणि मग तिथे आपला देह टाकून आणि तो गंधर्व लोकात परत जातो आणि त्याला तिथे मुक्तता मिळते. म्हणजे इथे रामाने त्याचा उद्धार केलेला असतो. अशी ही गंधर्वाची कथा आहे. आणि जाता जाता तो जेव्हा आपला दिव्य देह धारण करतो, राक्षसाचा देह टाकून, तेव्हा त्याला विमान घ्यायला येतं आणि त्या विमानातून जाता जाता तो रामाला सांगतो की रामा, इथून थोड्या अंतरावर शरभंग ऋषीचा आश्रम आहे. जसे मी तुमची वाट पाहत होतो तर तसे शरभंग ऋषीसुद्धा तुमची वाट पाहतात आहे आणि त्यांचा उद्धार तुमच्या दर्शनानेच होणार आहे, तर तुम्ही तिथे जा. राम निघतात. साधारण अर्धा योजन दूर गेल्यानंतर त्यांना त्या शरभंग ऋषीचा आश्रम लागतो. त्या आश्रमात त्या शरभंग ऋषीची अशा कथा आहे की त्यांनी सुद्धा 10,000 वर्ष तपस्या केली होती. तुम्ही सगळेजण एकदम विचार करा, प्रत्येक ऋषी 10,000 वर्ष म्हणजे किती झालं. तर ते ब्रह्मदेवाची जी गणना आहे ना ती थोडी वेगळी. आज जी आपण गणना करतो ते 10 वर्ष आहे, तिथे नसेल कदाचित, तो एक वेगळा भाग आहे. पण मग तिथे हे केल्यानंतर मग जेव्हा त्याची इतकी तपस्या होते आणि तो स्वर्गलोक प्राप्त करतो, लोकलोक प्राप्त करतो, भर्यलोक प्राप्त करतो आणि ह्या सगळ्यामुळे त्या जनलोकापर्यंत त्याची जायची शक्ती उत्पन्न होते, कारण त्याची तपस्या खूप असते, त्याचं ते फळ असतं. पण इंद्र आणि एक इतर जे देव आहे त्याला ब्रह्माजी सांगतात की हा इतका तपस्या, त्याचं तपस्याचं फळ म्हणून मी आपलं विमान देतो आणि त्याला तुम्ही स्वर्गलोकाला घेऊन या. ते त्याचं विमान घेऊन येतात, पण हा म्हणतो की नाही, मला म्हणे असं कळलं की इथे प्रभू रामचंद्र आलेले आणि त्या स्वर्गलोकापेक्षा सुद्धा रामचंद्राचं दर्शन जे मला होईल त्यांनी माझा उद्धार होणार आहे. त्या स्वर्गलोकाचं मला एवढी मनामध्ये इच्छा नाही आहे, पण रामाच्या दर्शनाची तर तुम्ही ते परत घेऊन जा. इंद्राबद्दल असं म्हणतात की तो हंसयुक्त जे विमान ब्रह्माजी पाठवतात त्याच्यामध्ये इंद्राची सुद्धा पात्रता नसते बसायची. तर इंद्र आपल्या रथाने येतो आणि हंसयुक्त विमान वेगळं येतं
मग ते जेव्हा कळतं तेव्हा मग ते सगळे देव थांबतात, कारण जर राम येणार असेल तर आम्ही पण त्यांचं दर्शन घेऊ अशी त्यांची इच्छा असते. मग ते सगळे थांबतात, रामाचा तिथे प्रवेश होतो आणि त्या आश्रमात ते येतात. त्याला अत्यंत आनंद होतो आणि मग ते विचारतात रामाला की तुम्ही इथे आला आहात तर आमच्या इथे निवास करा. पण राम म्हणतो नाही, माझं कार्य दुसरं आहे. आणि मग सर्वांग ऋषी म्हणतात की आता मला तुमच्या दर्शनाने सगळं मिळालेलं आहे, अशी मुक्ती मिळाली आहे जी अक्षय मुक्ती आहे, असं सुख मिळालं जे अक्षय अभय. आणि ह्या सगळ्याला मी स्वर्गलोक आणि जनलोक ह्याच्यापेक्षा ब्रह्मलोकापेक्षा सुद्धा जास्त मानतो. तर आता माझा तुम्ही उद्धार केला आहे, आता मला हे जीवन संपवायचं आहे. आणि म्हणून ते शर्वंग ऋषी असे गर्भासनावर बसतात आणि योग बळाने स्वतःचा देह ते जाळून घेतात आणि तिथून त्यांना मुक्ती मिळते. अशी मुक्ती की त्या जन्म मरणाच्या यातनेपासून ते दूर होतात आणि ते वरती जातात. पण जाता जाता राम त्यांना विचारतात की मी आता अरण्यात आलेलो तर आहो, मी कुठे वस्ती करावी, अशी एखादी जागा सांगा जिथे मी आश्रम बांधतो. तर तो म्हणतो की इथून थोड्या अंतरावर सुतीक्ष्ण महामुनी राहतात, त्या सुतीक्ष्णांकडे तुम्ही जा. तिथे गेल्यानंतर आणि मग तुम्हाला तेच सांगतील की तुम्हाला कुठे आश्रम बांधायचा आहे. सुतीक्ष्ण मुनी पुन्हा तेवढेच तपस्वी, तेवढंच त्यांच्याकडे योग बळाने सगळं शक्ती त्यांनी प्राप्त केलेली असते. सुतीक्ष्णाकडे जातात, त्यांना खूप आनंद होतो, रामाचं स्वागत करतात, त्यांना ठेवून घेतात, सीतेची सुद्धा ते पूजा करतात आणि वधूपरकाने त्यांची पूजा करून आणि ते त्यांचा आशीर्वाद घेतात. मग सुतीक्ष्ण मुनींना पुन्हा राम विचारतात किंवा आम्हाला तुम्ही सांगाल तर कुठे. मग सुतीक्ष्ण मुनी सांगतात की असं करा, या अरण्यामध्ये ज्याला आपण दंडकारण्य म्हणतो, या अरण्यामध्ये खूप सारे ऋषीमुनी आहे, सगळे तपस्वी आहेत. तुम्ही असे एकेकाकडे जायला सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही सगळ्यांकडे जाल तर तुम्हाला जो आश्रम आढळेल तिथे तुम्ही निवास करा आपला. म्हणून ते निघतात. यापूर्वी काय होतं की लक्ष्मण रामाला सांगतो की असा जर राक्षस पुन्हा पुन्हा यायला लागला तर सीतेला संकट आहे, म्हणून आपण आधी कसे चालत होतो, पुढे राम मग लक्ष्मण मग सीता, म्हणजे आपण हा क्रम बदलू होता. म्हणून पुढे राम मग सीता मग लक्ष्मण असा क्रम करू म्हणजे आपल्या सीतेचं रक्षण होईल. मग तिथून ते आपला क्रम बदलतात. रामाचा हा पराक्रम ऐकून जे ऋषी गेलेले असतात ते परत रामाच्या आश्रयाला येतात आणि सांगतात की आता आम्हाला तुमच्याबद्दल विश्वास झाला ना, आता आम्ही तुमच्याबरोबर चालतो. राम म्हणतात चला आम्ही तुम्ही चला. मग ते सगळे आश्रम पाहायला निघतात, एक 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 करून आश्रम. कुठे 2 दिवस राहतात, कुठे 4 दिवस, कुठे आठवडाभर, अशा सगळ्या ऋषीमुनींच्या आश्रमात राहून त्यांचे आशीर्वाद घेऊन. रामाची लक्ष्मणाची एक फार मोठी विशेषता आहे की स्वतः ऋषीमुनी त्यांच्या पाया पडतात की रामाचं दर्शन झालं, यांनी आम्हाला उद्धार होईल, यांनी आम्हाला मुक्ती मिळेल. आणि रामसुद्धा म्हणतात की अहो तुम्ही तर ऋषीमुनी आहे, तुम्ही तपस्वी आहे, तुम्ही तर माझ्यावर खूप महान आहे, मी तुम्हाला. म्हणून राम त्यांना साष्टांग दंडवत करतात. असं एकमेकांना दोघं करतात, प्रेमालिंगन देतात. आणि हे पाहत पाहत ते सगळे जात असतात तर एक त्यांना सरोवर लागतं. त्या सरोवरामध्ये अशी विशेषता असते की ते छान सरोवर होतं, आजूबाजू छान फुलं झाडं असतात आणि तिथे रामाला असं गायन ऐकू येतं, नृत्याचे सगळे आविष्कार ऐकू येतात. तर नृत्याचा आवाज येतो, घोंगरू वाजलेले ऐकू येतात, गायन होतात. तेव्हा रामालाही आश्चर्य वाटतं की इथे दिसत तर कोणी नाही आहे. मागे पाहतात, पुढे पाहतात, वर पाहतात, त्यांना दिसत कोणी नसतं, पण नृत्याचा आणि गायनाचा आवाज येतो. बरोबर आल्या ऋषींना ते विचारतात की हे काय आहे. तर म्हणे ह्या सरोवराचं नाव आहे पंचाक्षर. पंचाक्षर या नावाचे आहे. म्हणे इथे मंदकर्णी ऋषी राहत होते. त्यांनी सुद्धा खूप अनेक वर्ष तपस्या केली होती आणि साधना केली होती, सगळी शक्ती प्राप्त केली होती. पण म्हणे काय झालं की त्यांच्या या सगळ्या तपस्येमुळे म्हणे इंद्र घाबरला आणि इंद्राने असा विचार केला की यांची शक्ती झाली, उद्या कुठे यांनी माझं आसनच ओढलं तर काय करायचं. आणि म्हणून त्यांनी त्यांची तपस्या भंग करायला 5 अप्सरा त्या मंदकर्णी ऋषीच्या अप्सरात त्या सरोवराचे खेळ पाठवल्या. त्या अप्सरांनी प्रयत्न केला आणि त्या खरंच आपल्या प्रयत्नात यशस्वी झाल्या. त्यांनी त्यांच्यासमोर त्या ऋषींसमोर नृत्य करायला सुरुवात केली आणि ऋषी ठरल्याप्रमाणे वेडे झाले. त्यांना एकदम कामवासना जागृत झाली. त्यांना झाल्यानंतर ते स्वतः नाचायला लागले. मग अप्सरांनी विचार केला की आणखीन त्यांना पूर्ण विंध करू आणि मगच जाऊ, म्हणून त्या लग्नाहून नाचायला लागल्या. त्या नाचायला लागल्या तर ऋषींची तशीच अवस्था झाली. अप्सरांनी म्हटलं आता आपला कार्यभाग उरकला, आपण ऋषींची तपस्या भंग करण्यासाठी इथे आलेलो होतो, इंद्राचं काम झालं आणि म्हणून त्या ऊर्ध्व रस्त्याने जायला सुरुवात केली. आता हे ऋषी होते, तपस्वी होते, त्यांच्यावर शक्ती पण होती. त्यांनी त्या अप्सरांना अडवलं आणि म्हणालं की नाही, म्हणे माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला जाऊ नाही देणार, म्हणे तुम्ही तर इथेच थांबा. इकडे इंद्राला अशी भीती वाटली की हे त्रिकालाज्ञ ऋषी आहे आणि उद्या तर यांना कळलं, असं
ज्ञान प्राप्त करून आणि आसनावरून की हे सगळं इंद्राने केलं, त्यामुळे माझी तर स्थिती खराब होईल म्हणाल, मला ते श्राप देऊन आणि भस्म करून टाकतील. म्हणून इंद्र घाबरून त्यांच्याजवळ आला, त्यांची क्षमा मागितली आणि सांगितलं की ऋषी, मी तुम्हाला वर द्यायला तयार आहे, तुम्ही जे मागाल ते मी तुला देतो. ते कामवेडे झालेलेच होते, त्यांनी म्हटलं या 5 अप्सरा मला देऊन टाकलं. इंद्र म्हणाला अगदी आनंदाने देतो आणि इंद्राने त्या 5 अप्सरा त्यांना दिल्या. अप्सरांना वाईट वाटलं, कारण अप्सरांना वाटलं की माझं हे काम झाल्यावर आम्ही पुन्हा स्वर्गात जाऊ. तर अप्सरा मात्र कळवळून गेला की म्हटलं हा ऋषींबरोबर काय राहायचं, यांची स्थिती कशी झाली आहे, खूप जटा वाढलेल्या आहे, तपस्येमुळे सगळे झरझर झालेले आणि अशा स्थिती ह्या त्यांच्यावर राहावं लागलं, कामापुरते आला तेवढं ठीक होतं. हे त्या ऋषींच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी काय केलं, योग बळाने असे बसले आणि त्यांनी स्वतःचं रूप पालटलं, स्वतःचं जर्जर रूप टाकून आणि ते एक चांगले दिव्य पुरुष, सुंदर तरुण्य संपन्न शक्तिशाली आणि असे उभे राहिल्यानंतर मग अप्सरांना म्हटलं की आता आम्ही तुमच्यावर राहू शकतो. आणि त्यांनी तिथे राहायला सुरुवात केली. त्या ऋषींनी आपल्या शक्तीने या सरोवराच्या आतमध्ये एक मंदिर बांधलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये नृत्य गायन चाललेलं आहे, तो आवाज आपल्याला ऐकू येतोय असं त्या ऋषींनी रामाला सांगितलं. मग रामाने त्याच सरोवरामध्ये आचमन केलं. आचमन केल्यावर त्यांना ते आतलं मंदिर दिसायला लागलं. मंदकर्णींना एकदम लक्षात आलं की राम आलेले स्वतः, त्यांची पुन्हा तपस्या फळाला आली आणि ते बाहेर आले. त्यांनी रामाला वंदन केलं, साष्टांग नमस्कार रामाने पण केला, त्यांनी केला, अप्सरांनी सुद्धा रामाची सेवा केली आणि शेवटी अप्सरांनी रामाजवळ उद्धार मागून घेतला की आता मला याच्यातनं तुम्ही परत तिकडे पाठवा. त्या मंदकर्णींचाही यांनी उद्धार केला, कोणी, रामाने. आणि ते सगळा उद्धार केल्यानंतर मग असं सगळ्याचा पराक्रम पाहून क्रम बदलून आणि ते मंदकर्णी ऋषींना उद्धार केला त्यांना करून आणि राम परत वापस आले. परत आले तर त्या सगळं असं फिरून कुठे 8 दिवस, कुठे 10 दिवस, कुठे महिनाभर राहून सगळे आश्रम पाहून ते परत सुतीक्ष्ण मुनींकडे आले, जिथून ते पहिले निघाले. सुतीक्ष्ण मुनींकडे राहिल्यानंतर मग त्यांनी पुन्हा विचारलं रामाने की आम्हाला अगस्त्य मुनींकडे जायचं आहे. तर त्या अगस्त्य मुनींकडे जायची वाट कोणती ती मला सांगा या दंडकारण्यात, तिथेच आम्हाला वास्तव्य करायचं आहे. मग सुतीक्ष्ण ऋषींनी त्यांना अगस्त्य मुनींकडे जायची वाट दाखवली. पण जाता जाता म्हणाले की अगस्त्य मुनींचा धाकटा भाऊ महायती तिथे तुम्हाला वाटेत भेटेल, म्हणजे तुम्ही आधी त्याच्याकडे जा, तोही तुमची वाट पाहतोय. राम, लक्ष्मण, सीता आणि त्यांच्याबरोबर आश्रयास आलेले सगळे ऋषी मुनी त्यांच्यावर निघाले. त्या महायतीकडे गेले, त्यांनी त्यांचा खूप सत्कार केला. मग त्यांनी त्याला विचारलं की मला तर अगस्त्य मुनींकडे जायचं आहे. अगस्त्य मुनींकडे जायचं म्हणतात तरी तो महायती पण एकदम आनंदला. तो म्हणे नाही, मग तुम्ही आजच जा आणि त्या आजच जाऊन त्या अगस्त्य मुनींकडे तुम्ही जरूर जा, अशी अशी वाट येते. आणि मग ते अगस्त्य मुनींकडे निघाले. अगस्त्य मुनी हे खूप मोठे तपस्वी होते. तुम्हाला सगळ्यांची त्यांची कथा माहीत असेल की त्या समुद्राला आणि त्यांनी एका 3 आसमानामध्ये पूर्ण समुद्र पिऊन टाकला. ते इतकी त्यांची शक्ती. आणि अगस्त्यांना पूर्ण त्यावेळच्या सगळ्या ऋषींमध्ये सगळ्यात मोठे ऋषी म्हणून एक मान्यता होती. ते अगस्त्य ऋषींकडे राम जेव्हा निघाले तेव्हा ते तर त्रिकालाज्ञ होते, त्यांना माहिती होतं. आणि राम येतात हे कळतात क्षणी त्यांनी सगळ्या आश्रमाच्या आपल्या शिष्यांना आणि आपल्या पत्नीला सांगितलं की राम येतात आहे आणि त्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे. म्हणून खूप मोठ्या गुड्या उभारल्या, तोरणे लावली, सगळ्या दूर सगळं स्वच्छ केलं, वाट स्वच्छ केली आणि स्वतः अगस्त्य मुनी रामाला घ्यायला सामोरे आले. रामाने त्यांना साष्टांग दंडवत केला. दंडवत करून आणि एक ऋषी पण प्रसन्न झाले आणि ते म्हणाले की तुम्ही ज्या दंडकारण्यामध्ये चाललेला आहे तो राक्षसांच्या आतंकामुळे भरलेला आहे आणि म्हणून काही दिवस त्यांनी तिथे विश्राम केला. आणि अगस्त्य मुनींनी त्या रामाला पुन्हा पुष्कळ चांगली आयुधं दिली, कवच दिलं, आपोआप भाता दिला. हे सगळं करून सीतेला सुद्धा अलंकार. अगस्त्य मुनींची पत्नी सती लोपामुद्रा, त्या लोपामुद्रांनी सीतेची सेवा केली, त्यांना तिला बसवलं, तिची पूजा केली, तिचं कौतुक केलं आणि असं हे सगळं करून त्यांचं तिथे आनंदात दिवस चालले होते. आणि म्हणून मग रामांनी अगस्त्यांना विचारलं की तुम्ही मला सांगा की ह्याला दंडकारण्य का म्हणतात म्हणे हे जे आहे. तेव्हा ऋषींनी त्यांना त्याची कथा सांगितली की दंडक नावाचा एक राजा होता इथे आणि तो दंडक नावाचा राजा इथे राज्य करत होता. आपल्या शक्तीमुळे, आपल्या संपन्नतेमुळे आणि तो उन्मत्त झाला, ऋषीमुनींचा अपमान करायला लागला त्यावेळी. आणि भृगु वंशातले च्यवन ऋषी इथे होते, त्यांचा अपमान केला. त्यामुळे ऋषी संतापले आणि संतापून त्यांनी श्राप दिला आणि ह्या दंडकारण्यामध्ये त्या दंडक राजाच्या इथे
त्याला भस्म करून टाकलं, त्याचं राज्य नष्ट करून दिलं, सगळी प्रजा नष्ट केली आणि तिथे आता पुन्हा ओसाड असं वन उभं राहिलेलं आहे. म्हणून याला दंडकथा होतं, म्हणून याला दंडकारण्य म्हणतात. तर मग रामाने विचारलं की मग म्हणून हे ओसाड झालं म्हणे. हो. मग म्हणे आता तर इथं मनुष्यवस्ती आलेली दिसते, त्याचं कारण काय? तेव्हा मग अगस्त्य मुनींनी त्यांना पुढची गोष्ट सांगितली की ज्यावेळी इथे म्हणे अशी जी वस्ती झाली होती तर तिथे एकदा नारद मुनी आणि आले त्यावेळी तिथं तो विंध्याचल पर्वत आहे, विंध्याद्री त्याला म्हणतात. त्या पर्वताजवळ नारद मुनी आले, त्यांनी त्या मेरू पर्वताची खूप स्तुती केली. त्या विंध्याद्रीवर स्तुती केली की अरे मेरू पर्वत म्हणजे खूप मोठा पर्वत आहे, पूर्ण पृथ्वीमध्ये त्याच्यासारखा मोठा पर्वत नाही, त्याच्यासारखा शक्तिशाली नाही, त्याच्यासारखा पूज्य नाही. हे पाहिल्यानंतर ह्याला थोडी ईर्ष्या झाली आणि मग विंध्याद्री म्हणाला की मी पण तो उंच होऊ शकतो, म्हणून त्याच्याशी उंच व्हायला सुरुवात केली. थोडा उंच झाला, आणखीन उंच झाला, आणखीन उंच झाला आणि इतका उंच झाला की त्यांनी सूर्याला सुद्धा झाकून टाकलं. सूर्याला झाकलं, चंद्राला झाकलं, त्यामुळे पृथ्वीवर हाहाकार झाला. कारण सूर्य तर झाकला गेला, सूर्याचा प्रकाश नसेल तर मग वस्ती कशी व्हायची, वनस्पती कशी उगेल, पर्जन्य कसा येईल, पाणी कसं मिळेल, पाणी नसलं तर मग वनस्पती कशा होतील. यामुळे सगळा जो हाहाकार झाला. ब्राह्मण म्हणाले की जोपर्यंत सूर्यदर्शन होणार नाही, आमच्याला अर्घ्य देणार नाही, पूजा करणार नाही, तोपर्यंत आम्ही अन्नग्रहण नाही करणार. ते सगळे उपाशी मारायला लागले म्हणे. हे सगळं जेव्हा नारदाला कळलं तेव्हा ते नारद अगस्त्य मुनींकडे गेले आणि म्हणाले की तुम्हाला ह्याच्या सगळ्यांचा उद्धार करायचा, ही स्थिती कशी दूर होईल म्हणे. तर अगस्त्य मुनी म्हणाले बरं काय करावं मी. तर नारद म्हणाले की तुम्ही म्हणे दक्षिण दिशेला जा, दक्षिणेच्या तीर्थयात्रेला तुम्ही निघा, मध्ये तो विंध्याद्री पर्वत आहे, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी उपाय करायचा आहे. अगस्त्य मुनी निघाले पुढे आणि अगस्त्य मुनी येत्या क्षणी त्या विंध्याद्री पर्वताला अतिशय आनंद झाला, कारण त्या अगस्त्य मुनींची ख्यातीच इतकी होती. त्या अगस्त्य मुनींना तो शरण आला आणि त्यांनी त्यांच्यासमोर खाली वाकला. त्यांनी म्हटलं की काय मी तुमची सेवा करू. तर अगस्त्य मुनी म्हणाले की अरे बाबा मला दक्षिणेला जायचं आहे तीर्थयात्रेला आणि तू असा समोर उभा आहे म्हणे, तू मला खाली भेटून साष्टांग नमस्कार कर म्हणजे मी तुझ्या इथून चालला जाईल म्हणे. तसा विंध्य पर्वत त्यांच्यासमोर वाकला, तो असा झोपला. झोपता क्षणी तो खाली आला, खाली येता क्षणी सूर्य दिसायला लागला, चंद्र दिसायला लागला. आणि मग अगस्त्य मुनींनी त्याला सांगितलं की जोपर्यंत मी तीर्थयात्रेत तू परत येत नाही तोपर्यंत तू असाच राहायचा म्हणे. आणि त्याचा हा परिणाम झाला की इथे पुन्हा सगळं सौख्य नांदलं म्हणे. सूर्य आल्यामुळे प्रकाश आला, प्रकाश आल्यामुळे जीवित झालं, त्याच्यामुळे वनस्पती उगल्या, पर्जन्य व्हावं लागलं, सरोवरे उत्पन्न झाली, पाणी व्हायला लागलं, नद्या व्हायला लागल्या आणि तिथे सगळं पूर्ववत सगळं सुरू झालं. पण म्हणे इतकं सगळं झाल्यानंतरही म्हणे इथे थोडंसं ओसाड काय असं रामाने अगस्त्यांना विचारलं. तर त्यांनी हे सांगितलं की इतकं सगळं जरी झालं असलं तरी इथे राजा नाही आहे कोणी म्हणे, आणि क्षत्रिय सगळ्या ब्राह्मण आणि ऋषी मुनी यांचं रक्षण करतो. तो नसल्यामुळे इथे म्हणे राक्षसांचा आतंक आहे. आणि या आतंकामुळे सगळं रान म्हणे अजूनही ओसाड पडलेलं आहे. जी काही मनुष्यवस्ती आली आहे ती कुणामुळे आली तर अगस्त्य मुनींच्या आत्मामुळे. एवढं सगळं रामाने जेव्हा ऐकलं त्यांचं आणि ऐकल्यानंतर काही दिवस तिथे राहिले. ही सगळी अगस्त्य मुनींची कथा त्यांनी ऐकली. ही सगळी कथा एकनाथांनी खूप छान वर्णन केलेली आहे. ती रामायणाच्या ओघाओघाने आली. म्हणजे जसं अगस्त्य मुनींकडे गेले तर विंध्य पर्वत का आला, अगस्त्य मुनींचं काय महात्म्य होतं, विराट राक्षस कसा होता, या उपकथा सगळ्या या एकनाथ महाराजांनी आपल्या रामायणामध्ये लिहिलं आहे. म्हणून त्या रामायणाचं रूप त्याचं एक प्रकारे सौंदर्य वाढलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी मुळातल्या आहेत. ते काही मूळ रामायणातल्या आहे, काही उपनिषदातल्या आहे, काही पुराणातल्या आहे. अशा सगळ्या वस्तू त्या एकनाथ महाराजांनी आपल्यासमोर अशा मांडलेल्या आहे. आणि त्या उपकथेतनं आपण या भावार्थ रामायणाचा आनंद घेत असतो. अगस्त्य मुनीकडनं आशीर्वाद घेऊन आणि मग राम पुढे निघाले. आता त्या विंध्याद्री पर्वताची कथा ऐकल्यानंतर आणि तिथे जेव्हा मनुष्यवस्ती घ्यायला लागल्यानंतर अजूनही तिथे अनेक राक्षसाचा आतंक आहे हे कळल्यानंतर मग रामाने विचार केला की मग आता मला अगस्त्य मुनींना विचारलं की मग मी राहू कुठे म्हणे. अशी मला राहायसाठी जागा लागा, तिथे मी आश्रम बांधून राहीन आणि तिथूनच या सगळ्या राक्षसांचा नायनाट करेन, ते येतीलच माझ्याकडे. मग जटायूमध्ये भेटला होता त्यांना, पण अगस्त्य मुनींनी सांगितलं की इकडनं तुम्ही पुढे जा आणि तिथे गंगा किनारी तुम्ही आपला आश्रम बांधला. तर ते अरुणा वरुणा नावाची नदी होती, त्याचा संगम होता. तिथे मग राम गेले आणि त्यांनी तिथे आपला आश्रम बांधला, अशी कथा आहे. त्या आश्रमाला म्हणतात पंचवटी. त्या पंचवटीमध्ये राम गेले. पण तिथून जेव्हा राम असे पुढे जात होते, म्हणजे राम लक्ष्मण सीता तिघही जात होते,
तेव्हा त्यांना अशा वाटेमध्ये एक असा पर्वतप्राय राक्षसासारखा एक मोठा देह त्यांच्या वाटेत पडलेला दिसला. आता तो वाटेत पडल्यानंतर रामाने त्याला विचारलं की बाबा तू माझा मार्ग का अडवतोय आणि तू आहे तरी कोण असा राक्षस आहे आणि तुला माहिती आहे की माझ्यासमोर राक्षसांचं निर्धारण करायचं हे माझं लक्ष आहे, तर म्हणे मी तुला मारणार आहे म्हणे आता. तर तो ह्याला विचारतो की तुम्ही कोण आहे म्हणे. पूर्वी अशी कथाच असायची की कुठलाही राक्षस म्हणजे जसं भीष्माचार्याने धर्मयुद्ध केलं होतं ना, तसे राक्षस सुद्धा धर्मयुद्ध करायचे, विचारायचे की तू आहे कोण म्हणे मला सांग म्हणे. आणि मग राम म्हणाले की तू आपलं वृत्तांत सांग मला. जसं त्या विराट राक्षसाने सुद्धा सांगितलं आहे ना, तसं त्यांनी सांगितलं. तो म्हणाला तुम्ही कोण आहे म्हणे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी दशरथ पुत्र राम आहे, सूर्यवंशी राम आहे. हे ऐकताच क्षणी तो पक्षी जो पडला होता पवडला होता तो उभा राहिला एकदम. उभा राहिला त्यांनी रामाला साष्टांग दंडवत केलं. त्याला विचारलं की असं काय झालं म्हणे. काही म्हणे मी याचा अरुणाचा पुत्र आहे. अरुण म्हणजे जो सूर्याचा सारखी, मी त्याचा पुत्र आहे आणि त्यांनी मला असं सांगितलं की आपल्याला सूर्यवंशाची सेवा करायची. तुम्ही सूर्यवंशी आहात, दशरथाचे पुत्र आहात आणि म्हणून मी तुमचा सेवक आहे म्हणे. मग राम विचारतात की कसा सेवक आहे म्हणे. तर म्हणे आम्हाला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आम्ही दशरथाच्या मदतीसाठी आणि आम्ही तिथे गेलेलो होतो आणि दशरथाबरोबर युद्ध केलं होतं. जेव्हा त्यांना देव आणि दानवांच्या युद्धात आम्ही दशरथाला मदत केली. म्हणजे जटायू म्हणाला की मी तुमचा काका आहे म्हणे. दशरथाबरोबर मी युद्ध केलं आणि तुम्ही दशरथ पुत्र आहे म्हणजे मी तुमच्या काका समान आहे. मग त्या जटायूला त्यांनी विचारलं की म्हणे तुझी कथा सांग म्हणे, तू आहे कोण म्हणे. तर तो म्हणतो आहे पण तुम्ही मला राक्षस म्हटलं पण मी काही राक्षस नाही. मी म्हणे कश्यप कुळातला आहे म्हणजे मी ब्राह्मण आहे. आणि कश्यप ऋषी जे होते ते खूप अगस्तींसारखे महान होते, त्यांनी खूप तपस्या केली होती. आणि असं म्हणतात की सृष्टीच्या निर्माणामध्ये कश्यप ऋषींचा मोठा हात होता. त्या कश्यप ऋषींचा मी म्हणे नातू आहे आणि त्यांचा नातू असल्या कारणाने मी तुमच्यासाठी वाट मोकळी करून द्यायला तयार आहे आणि तुमचं दर्शन झाल्याने मी तृप्त झालो होतो. आणि आता जसं दशरथाच्या वेळी आम्ही सगळे गेलो होतो तसं अजून मी तुमच्या रक्षणाला तयार आहे. मी तुम्हाला त्या ह्याची वाट दाखवतो. कशाची? चित्र पंचवटीची मी तुम्हाला ती वाट दाखवेन. पण म्हणे तुला इतिहास मला सांग. तेव्हा मग तो आपला इतिहास सांगायला सुरुवात करतो की मी म्हणे कश्यप वंशी मनुष्य आणि गिधाड म्हणे कश्यप वंशी. तर त्या गिधाडाने मग आपली रूप सांगितली की म्हणे कश्यप ऋषी होते ज्यांना म्हणे खूप बायका होत्या, पत्नी खूप होत्या. म्हणे एक होती आदिती, दुसरी होती दिती, तिसरी होती धनु आणि चौथी एक पत्नी होती तिचा म्हणे मी नातू आहे म्हणे. तर ती कोण पत्नी होती म्हणे. तर म्हणे त्या चौघांची अशी त्यांनी कथा सांगितली की विनता नाव तिचं. त्या विनताला म्हणे 2 पुत्र होते. एक होता अरुण आणि एक होता गरुड. अरुण कोण झाला? अरुण सूर्याचा सारथी झाला. आणि गरुड कोण झाला? हा विष्णूचा वाहन झाला होता. हे 2 म्हणे हे माझे वडील आणि काका आहे. मग अरुणाच्या मी 2 पुत्र, एक म्हणे मी जटायू आणि दुसरा माझा भाऊ संपाती. आम्ही म्हणे गिधाडाच्या रूपाने घ्यावं आणि आम्ही म्हणे सूर्यवंशाचे सेवक आहोत. तर म्हणे गरुड कोण आहे म्हणे. आणि गरुडाचं तुम्ही खूप नाव ऐकलं, गरुडाचा खूप पराक्रम होता, गरुडाची खूप मोठी मान्यता आहे. तर मग त्याने म्हटलं मला तुम्ही गरुडाची कथा सांगा. तेव्हा त्यांनी असं कथेला सुरुवात केली आणि सांगितलं की जी आदिती होती त्याच्यापासून देव उत्पन्न झाले, जी दिती होती त्याच्यापासून दैत्य उत्पन्न झाले, जी धनु होती तिच्यापासून दानव झाले आणि मनूपासून मानव झाले. आणि ही जी विंता म्हणून आहे ही त्या अरुणीची आई आहे आणि त्या अरुणाचे आम्ही 2 पुत्र आहोत. आमचा काका म्हणजे गरुड. 2 पुत्र अरुणाचे. अरुण म्हणजे सूर्याचे सारथी. तर म्हणे मग गरुडाचा काय पराक्रम होता, त्याच्या तर बडा पुष्कळ नाव आहे. म्हटलं काय केलं गरुडाने. मग त्यांनी जटायूने त्या गरुडाची कथा सांगायची आहे. कथा अशी सांगितली की गरुड आणि अरुण हे विनताचे पुत्र. कश्यप ऋषींच्या 2 पत्न्या, एक कद्रू आणि एक विंता, या दोघांमध्ये म्हणे 37 मत्सर झाला. दोघे एकमेकांना खाली पाहायला लागल्या, एकमेकांना चिडवायला लागल्या, एकमेकांवर कुरघोडी करायला लागल्या आणि यांच्यामध्ये म्हणे सारखी भांडणे व्हायची. सारखी म्हणजे तुम्हाला सांगू 37 मत्सर त्याही काळी होतं, आजच असं नाही आहे. पण मग काय झालं म्हणे. तर म्हणे एकदा त्या कद्रूने असं विचारलं विंताला की म्हणे तू सांग म्हणे की सूर्याचे घोडे कोणत्या रंगाचे. त्याला तिथे वारू नाव दिलं एकनाथ महाराजांनी. वारू म्हणजे घोडा. कोणत्या रंगात होती म्हणे. ते शुभ्र धवल पांढऱ्या रंगाचे म्हणे. नाही आहे ते तर निळ्या रंगाचे म्हणे. शक्यच नाही. आता ह्या दोघींमध्ये पैज लागली. कद्रू म्हणाले की जर मी पैज जिंकले
तर तुला म्हणे डोक्यावर घागर घेऊन माझ्याकडे 1 सहस्त्र वर्ष म्हणे नोकरी करावी लागेल, माझ्याकडे पाणी भरशील तू. ती म्हणाली चालेल म्हणे, पण जर तू हरली तर म्हणे हेच काम मी सुद्धा करेन. आता त्या कद्रूला हे तर लक्षात आलं की सूर्याचे घोडे तर खरंच पांढरे, आणि कद्रूचे पुत्र त्यांचा वंश म्हणजे सर्प, त्यांच्या सगळ्यांचा वंश सर्प हा त्यांचा वंश होता. तिने म्हटलं आता करायचं काय, तर तिच्या मनात कपट उत्पन्न झालं आणि तिने आपल्या सर्पांना सांगितलं की तुम्ही ह्याचं जे वारू आहे सूर्याचे याला म्हणे दंश करा, आणि इतका दंश करा की तो दंशामुळे रक्त साकळून आणि तो निळा पडेल म्हणे. आणि असं करून त्या सर्पांनी त्याला दंश केला, चांगलाच दंश केला, आणि त्यामुळे ते पूर्ण घोडे सगळे निळे झाले. आता ही जी पैज आहे ही कद्रूनी कशी जिंकली होती, कपटाने जिंकली होती, आणि कपटाने जिंकल्यामुळे तिच्या विंताला आणि हिच्याकडे चाकरी करायची वेळ आहे. आता विंताचा जो पुत्र आहे म्हणजे अरुण आणि गरुड, तिने गरुडाला बोलवलं की गरुडा बाबा तुझ्या एवढं संपन्न शक्तिमान आहे आणि आज माझ्यावर ही वळी आली तर मला म्हणे याच्यापासून मुक्त कर. त्या मुक्त करायसाठी काय तर गरुड म्हणा तू माझी आई आहे आणि मी काहीही करायला तयार आहे, तू सांग म्हणे काय करायचं आणि मी तुला याच्यातनं मुक्त करेल, हे माझं म्हणे पुत्रवत कर्तव्य आहे. तर म्हणून ती कद्रूजवळ गेली विंता आणि तिला विचारलं त्यांनी की काय केलं म्हणजे तू मला या शापातनं किंवा या पैशातनं मुक्त करशील, तू सांग, तू म्हणशील ते मी तुला आणून देईन, तुला जे हवं आहे एवढी सगळी संपत्ती आहे, रत्न माणिक आहे, सोनं आहे, जे हवं ते माग म्हणे तू. तर आता कद्रूला विचार होतो की आता मागायचं तर अशी वस्तू मागा जी यावेळी सगळ्यात श्रेष्ठ असेल. ते म्हणे मला अमृत आणून द्या. गरुड म्हणतो चालेल म्हणे, माझ्या आईला बंधमोचनातून मुक्त करायसाठी मी हे सुद्धा करायचं आहे. मग काय करायचं, मग त्यांनी गरुडाला सांगितलं. तर गरुड म्हणे मी जातो, पण म्हणे आहे कुठे म्हणे हे अमृत ठेवलं कुठे. तर तिथे त्यांनी हे सांगितलं की अमृत आहे कुठे. नाथ लिहितात की गरुडाला कश्यप ऋषीचा गरुड हा असतो ना पुत्र, त्यामुळे मग ते कुठे, तर मग कश्यप ऋषी त्याला सांगतात की बाबा रे असं आहे की विष्णूजवळ ते असल्या कारणाने आणि त्याला 7 असे अभेद्य हे आहे त्यांच्या ते रक्षणाला उभे म्हणे. ते कोणते म्हणे तर ते असे सांगतात की पहिले साप आहे ते त्या अमृताचं रक्षण करतात, त्यानंतर कोण आहे म्हणे तर त्यानंतर म्हणे वरुण आहे, वरुणानंतर यक्ष आहे, यक्षानंतर मरुद्गण आहे, मग यमदूत आहे, मग स्वतः बृहस्पती आहे, मग शिवदूत आहे आणि मग विष्णुदूत आहे. इतके सगळे त्याच्या रक्षणाला आहेत. त्या सगळ्यांना अभद्य करून त्यांच्याशी युद्ध करून जेव्हा तू जाशील त्यावेळी तुला ते अमृत लागेल. म्हणजे कोणतं अमृत म्हणे, म्हणून तो म्हणतो की तू एक काम कर, कश्यपांजवळ जाऊन आशीर्वाद घे. कश्यपांजवळ जेव्हा गरुड जातो आपल्या पित्याजवळ तेव्हा सांगतो की तू आपल्या आईच्या सेवेसाठी एवढं मोठं आव्हान स्वीकारलंय, म्हणजे तू एकच काम कर, तुझ्यामध्ये शक्ती तर आहे पण या सगळ्यांशी तुला युद्ध करायचं तर तुझ्या शक्ती प्राप्त करायसाठी म्हणजे तू नामस्मरण कर. आणि या नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे की ज्याने तू सगळ्यांना जिंकून जाशील. मग आता हे नामस्मरण म्हणजे कोण, तर ते हे म्हणाले कश्यप ऋषी की युद्धी तू विष्णू भक्त होशील, प्रतापे पावशी परमामृताची, हे जे परम अमृत आहे हे तू युद्धामध्ये रामनामामुळे तुझी जी शक्ती येते त्याने करते. आणि मग नामापाशी विजय असतो आणि निश्चय जाण हरिभक्त, हरिभक्त या नामामुळे काही पण करू शकतो. इथे एकनाथ महाराजांनी आणि ती गोष्ट सांगता सांगता नामाचा महिमा सांगितला आहे, खूप छान वर्णन केलेलं आहे. आणि त्यांनी त्यावेळी हे म्हटलं की नाम ही एक अशी वस्तू आहे की ज्या नामाच्या भरोश्यावर तुम्ही शक्तिशाली होतात, मोठे मोठे युद्ध जिंकू शकता आणि काय नाही करू शकत. त्याच्यावर एकनाथ महाराजांनी खूप छान त्यांनी त्या नामाचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात नामापाशी भुक्तिमुक्ती, नामापाशी यशकीर्ती, नामापाशी विजय प्राप्ती आणि कर्म निमुक्ती हरिनामे. ते म्हणतात की नामापाशी नित्य विमुक्ती आणि नामापाशी नित्य शांती, नाम वंदितो सर्वभूती ब्रह्मप्राप्ती हरिनामे, असं ते त्याला सांगतात. आणि मग म्हणतात की माझा तुला आशीर्वाद आहे, फक्त तू एकच काम कर की जेव्हा युद्धाला जाशील मुखातनं सतत तू नाम घेत राहा विष्णूचं नामाचं. ते जर तू घेतलं तर तुला कोणी अडवणार नाही. आणि गरुड निघतो तरी जे भरारी मारली उंच, भरारी मारतात क्षणी कद्रू त्याला अडवायसाठी आपल्या पुत्रांना पाठवते म्हणजे सापांना. मोठमोठाले नाग साप त्या गरुडाशी भांडायला जातात आणि त्याला दंश करायला निघतात. तेव्हा गरुडाचा जो सहाय्यकार असतो तो नकुल असतो. नकुल म्हणजे मुंगूस. तर नकुल त्याच्या पुढे जातो आणि
तो त्या सगळ्या सापांशी भांडतो, त्यांना शतखंड करतो. कुणाचे 2 तुकडे करतो, कुणाचे 4 करतो, कुणाचे शतखंड करून त्या सगळ्या सापांना खाली पाडतो आणि पहिली लढाई गरुड जिंकतो आणि त्या सापातनं तो पुढे जातो. तिथून मग वरुण येतो. वरुणाजवळ सुद्धा नागपाश असतो. त्या नागपाश तो टाकून त्या गरुडाला जेव्हा बांधतो तेव्हा पुन्हा हे नकुल मुंगूस त्याला जातात, त्या नागपाशाचे तुकडे करतात आणि हा वरुणाला ओलांडून हा गरुड पुढे जातो. पुढे गेल्यानंतर मग यक्षगण येतात, कुबेर येतो. तर कुबेर जेव्हा पाहतो की हा इतका निघलेला आहे, याच्या पराक्रमासमोर मी जाऊ नाही शकत, तेव्हा कुबेर बाजूला होतो आणि त्याला सांगतो की तू जरूर जा म्हणे अमृत कुंभ आण. ते अमृत कुंभ भरायला म्हणे कलश मी देईन तुला. अशा कलश असेल जो सगळा मोत्यांनी आणि रत्नांनी झाकलेला असेल, तो कलश मी देतो तुझा. आणि कुबेर हळूच बाजूला झाला. यक्षगण आले, मरुदगण आले, नंतर यमदूत आले. यमदूताने आपला दंड, यमदंड म्हणतो ना आपण, तो त्याच्याकडे फेकला. पण गरुडाची इतकी शक्ती की त्यांनी त्या यमदंडाला गिळून टाकलं आणि त्यामुळे यमसुद्धा हातात. ज्या यमाला सगळेजण घाबरतात त्या यमाचा दंड त्यांनी गिळून टाकला आणि त्यामुळे त्या गरुडाची इतकी अमाप शक्ती होती. मग पुढे बृहस्पती आले. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु, देवाधिदेव त्यांचे गुरु, गुरुचे गुरु. त्या बृहस्पतींजवळ कमंडलू होतं तर त्यांनी फेकलं, त्यांनी त्या कमंडलूलाही गिळून टाकलं. पुढे शिवदूत आले. त्या शिवदूतांनी त्रिशूळ फेकला. त्या त्रिशूळला सुद्धा रामनामाच्या भरोशावर शक्ती होते, त्यांनी त्याला गिळून टाकलं. असं सगळं करत करत शेवटी त्या विष्णूपर्यंत आला. विष्णूने जेव्हा पाहिला त्याचा पराक्रम, विष्णूने सुद्धा चक्र पाठवलं. पण रामनामाची शक्ती अशी नाथ म्हणतात, इतकी शक्ती की त्यांनी चक्राला सुद्धा गिळून टाकलं. हा पराक्रम पाहून मग विष्णू म्हणाले की अरे हे तर म्हणजे महापराक्रमी आहे, ह्याच्याशी असं जिंकण्यापेक्षा विष्णूने त्याला म्हटलं की तू फार पराक्रमी, मी तुझ्या पराक्रमावर अत्यंत खुश आहे, म्हणजे तुला हवा तो वर मागून घे. गरुडही मोठा होता, त्यांनी म्हटलं वरुड विष्णू तुम्ही काय मला वर देता म्हणे, मी तर तुमचं चक्र गिळून टाकलं, तुम्ही मागा माझ्याजवळ काय मागायचं आहे. विष्णू म्हणाले बरं म्हणे मागतो म्हणे, तू असं कर, तू म्हणे माझा वाहन होशील का. तर तो तयार होतो, हो मी वाहन व्हायला तयार आहे. आणि तो वाहन होतो. मग एकच मागतो तो की तुम्ही कसंही करून माझ्यावर दृष्टी तुमची राहील असं मला वर द्या. आणि मग सतत विष्णूंची दृष्टी गरुडावर असते आणि अशा प्रकारे तो गरुड जो आहे तो विष्णूचं वाहन पण होतो आणि विष्णूची कृपा सुद्धा प्राप्त करतो. तो अमृत कलश तिथं बनवून परत आणतो आणि तो त्या हिला देतो कद्रूला आणि हिची आपल्या आईला बंधनमुक्त करतो. अशी ही कथा आहे. पण त्यावेळी असं सांगतात की साप ते विष घ्यायला जातात, तर ते विषाचा तो कलश तो दुर्वांकुरावर ठेवतो. त्या दुर्वांकुर म्हणजे दर्भ, त्या दर्भामध्ये असा काटासारखा असतो. तर साप जसं त्याला घालायचं तर सापांची जीभ म्हणे अशी तुटून जाते. म्हणून तुम्हाला माहिती की सर्प कसा असतो, द्विजिव्हा असतो. ते सगळं झालं आणि मग ते आणून दिलं. मग तिने त्याला मुक्त केलं. पण मग याच्यात एक शेवटची कथा 1-2 मिनटं आणि घेतो मी तुम्हाला, की जेव्हा सूर्याच्या सगळ्या घोड्यांना त्यांनी जेव्हा निळं केलं तेव्हा सूर्य संतापला आणि संतापून त्यांनी त्या सगळ्या नागांना श्राप दिला आणि आपल्या शक्तीने त्या सगळ्यांचं विष जे ते दूर केलं. ते सगळं विष त्यांच्या कानामध्ये आलं. म्हणून त्या घोड्यांना सगळेजण श्यामकर्ण म्हणतात. आणि त्या सूर्याने त्यांना श्राप दिला. पूर्वी सापाला म्हणे पाय होते, जसे गोमला पाय असतात तर तसे असे शेकडो पाय होते आणि त्याला पंख पण होते सापाला. त्यांनी ते पंख छाटून टाकले शापाने आणि त्याचे पाय पण छाटून टाकले. तेव्हापासून साप जो आहे तो असा बिना पंखाचा आणि पायाशिवाय असा तो चालतो. त्याला म्हणे तुला नेहमी म्हणे पोटात सुद्धा त्रास होईल असं त्यांना श्राप देतो. मग ते सगळे सापांना ते पाताळात पाठवतात. अशी इतकी कथा जटायू गरुडाची जी कथा आहे ती सांगतो आणि मग गरुड त्यांना पुढची वाट दाखवतो आणि सेवा करतो. इथपर्यंत ही कथा अरण्यकांडाची आहे. आपली वेळ झालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी अत्यंत प्रेमाने लक्ष देऊन ही कथा ऐकली म्हणून मी तुमची सगळ्यांची अनेक आभार मानतो. आजचा विषय तर याचा उर्वरित भाग आपण उद्या घेणार आहोत. तुम्हाला आवडला असेल तर उद्या जरूर या. नसेल आवडलं नसलं काही चुकी असेल, त्रास झाला असेल तर तो खरं म्हणजे चुका सगळ्या माझ्या आहे. आणि जर चांगलं वाटलं असेल तर ते रामरायाचा आशीर्वाद आहे. जय जय रघुवीर समर्थ. 2023 साली या विषयावर कोणते साहेबांचं व्याख्यान झालं होतं. त्यावेळेला बालकांड ते अयोध्याकांडाचं 80% असं त्यांनी सांगितलं. तिथपर आपण आलो होतो. आजच्या 1 तासात आपण
20% ते अरण्यकांड इथवर आपण आलेलो आहोत. रामायणाची कथा राम सीता लक्ष्मण रावण हे तर असतं, तर यात खूप कथातनं आम्हाला नवीन नवीन जी माहिती मिळते ती आमच्या शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांच्या भावाच्या रामायणातनं प्रसंगवश कसे कसे नवीन रूपकथा येत राहिल्या आम्हाला हे कुंटे साहेबांनी आपल्या व्याख्यानात विस्तृत आणि सविस्तर आणि रसाळ अशा धाराप्रवाही वाणीत सांगितलं आहे. आता उद्याही याच वक्त्यांचे याच विषयावर उर्वरित भागाचे व्याख्यान आपण ऐकूया. उद्या अधिकाधिक संख्येने यावं. आता अरण्यात आपण आहो, अरण्यातून सुंदरकांडाकडे जायचं आहे, तर उद्याही अधिकाधिक या. आणखी या रसाळ कथेचं रसास्वादन करा असं मी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो.